19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये वाढ 42 ते 53 रुपयांनी महागला। मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडर आता 3067 रुपये 50 पैशांना मिळणार। नवे दर आजपासून लागू। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। महायुती आणि मवियाचा फॉर्म्युला ठरला। बंडखोरांना रोखण्याचं महायुतीसमोर आव्हान। महाराष्ट्रामधील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 11 नावांची यादी जाहीर। दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब। भाजपकडून अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे तर छत्रपती संभाजीनगर जालन्यातून सुहास शिरसाट उमेदवार। जळगाव विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदवारी जाहीर। चंद्रपुरात भाजपकडून अरुण लखानी, अमरावतीमधून प्रवीण पोटे तर भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी। सांगली साताऱ्यामधून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीमध्ये रायगडच्या जागेवरून रस्सीखेच कायम। विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला। महायुतीकडून अनिकेत तटकरे अर्ज भरणार, मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून महेंद्र दळवींसह मुलगी जुईली दळवींचा अर्ज। रायगडच्या जागेवरून उपमुख्यमंत्री शिंदेच्या नंदनवन निवासस्थानी बैठक। युती धर्म पाळा, शिंदेच्या आमदारांना सूचना। पालकमंत्रीपद आणि विधान परिषद जागेबाबत कोणतीही देवाणघेवाण नाही। पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णयही एकनाथ शिंदेच घेतील, शिंदेच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंची माहिती। सांगली सातारा अहिल्यानगर विधान परिषदेसाठी पवारांच्या उमेदवारांची घोषणा। सांगली सातारासाठी बाळासाहेब पाटलांना उमेदवारी तर अहिल्यानगरमधून राणी लंके रिंगणात। राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर। आजपासून विदर्भ मराठवाड्यासह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। मात्र मान्सूनचा पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 2% वाढ। कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल आता $93वर। इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यामुळे किमती वाढल्याचा अंदाज। IPL सामन्यानंतर गुजरात टायटन्स संघाच्या बसला आग। नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना घडली घटना। आग लागल्याचं लक्षात येताच गिल, बटलरसह सर्व खेळाडूंना बाहेर काढलं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता।